महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जनसुरक्षा विधेयक काल मंजूर झालं. गेल्या 2-3 महिन्यांपासून खरं तर त्याच्याही आधीपासून या विधेयकाबद्दलचा रोष जो आहे तो महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या संघटना रस्त्यावरती व्यक्त करत होत्या. विरोधकांच्या वरती सुद्धा या सगळ्याबद्दल एक दबाव होता की त्यांनी जनतेचं हे गाऱ्हाणं विधान भवनामध्ये मांडावं. पण काल जेव्हा हे विधेयक मंजूर झालं त्यावेळी मात्र जे चित्र दिसलं ते दोन्ही बाजूंनी धक्कादायक होतं. एकतर सत्ताधाऱ्यांनी हे विधेयक रेटलंच, पण विरोधकांचा एक किमान संसदीय अधिकार जो असतो, संसदीय आयुध असतात त्यांना या सगळ्या विधेयकाला विरोध करण्यासाठी किंवा आवश्यक ते बदल सुचवण्यासाठी, संसदीय आयुध सुद्धा त्यांनी वापरलेली नाहीयेत आणि नेमकं या विधेयकावरून असं का घडतं आहे, हा याच्यातला सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. खरं तर विधेयकाचं नाव खूप गोंडच आहे, जनसुरक्षा. पण या विधेयकाच्या माध्यमातून सरकार नेमकं काय करू पाहत आहे? एकीकडे सरकार आपल्याला आकडेवारी देतं की देशातला नक्षलवाद संपत आलेला आहे. त्याच्याबद्दल अगदी जाहीरपणे डेडलाईन दिली जाते. मार्च 2026 पर्यंत देशातल्या नक्षलवादाचं समूळ उच्चाटन होईल, असं स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे जाहीरपणे सांगतायत. आणि त्याचवेळी या नक्षलवादाला संपवण्यासाठी आम्हाला आवश्यक आहे, म्हणजे आता नक्षलवाद हा जंगलापुरता राहिलेला नाहीये, तर तो शहराकडे पसरतो आहे. वेगवेगळ्या संघटना शहरात बसून या सगळ्या संदर्भातल्या ऍक्टिव्हिटी ऑपरेट करतायत, असं म्हणत सरकार हा कायदा आणू पाहत आहे. आता त्याच्यातल्या 2-3च गोष्टी लक्षात घ्या की अशा संदर्भातला कायदा जो आहे तो देशातल्या ज्या नक्षल प्रभावित राज्यांनी केलेला आहे त्याच्यातलं एक पहिलं राज्य आहे आंध्र प्रदेश, ज्यांनी हा 1992 मध्ये त्यांच्या राज्यासाठीचा कायदा केलेला होता. आता महाराष्ट्र सरकार ज्यावेळी देशातला नक्षलवाद संपतो आहे असं स्वतः सरकार म्हणत आहे, त्यावेळी हा कायदा आणू पाहत आहे. आणि या कायद्यामध्ये काही संकल्पना, काही व्याख्या इतक्या अस्पष्ट आणि मोघम आहेत की त्या संकल्पनांचा फायदा घेऊन उद्या सरकारच्या विरोधातला जो आवाज आहे तो दडपण्याचं काम, सरकारला अडचणीच्या ठरणाऱ्या संघटनांना बंद पाडण्याचं काम सरकार करेल का, ही भीती खरं तर या विधेयकाच्या माध्यमातून डोकावते आहे. आणि म्हणून या संदर्भात एक विस्तृत चर्चा होणं आवश्यक आहे. काल विधान भवनामध्ये जे चित्र दिसलं त्या चित्रातून हे स्पष्ट झालं की जरी या विधेयकावरती एक चिकित्सा समिती नेमण्यात आलेली होती, तरी त्या चिकित्सा समितीनं सुचवलेले जे काही 3 बदल होते फक्त, ते 3 बदल सरकारनं मान्य केले. खरं तर ते बदल किरकोळ स्वरूपाचे आहेत असं सुद्धा अनेक सामाजिक संघटनांचं म्हणणं आहे. आणि त्या बदलांनी खरोखर या विधेयकाचा जो धोका आहे तो कमी होईल का, हा पण प्रश्न आहे. याच सगळ्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आता माझ्यासोबत आहेत माकपचे नेते, किसान सभेचे नेते डॉक्टर अजित नवले आणि लेखक, दिग्दर्शक, डॉक्युमेंटरी फिल्म मेकर वरुण सुखराज. नवले सर, ज्यावेळी हे विधेयक मांडलं जात होतं त्यावेळी कम्युनिस्ट पक्षाचे एकमेव आमदार सभागृहामध्ये जे होते, विनोद निकोले, त्यांनी या विधेयकाचा कडाडून विरोध केला. पण तसं चित्र बाकीच्या विरोधकांकडून काही दिसलं नाही. म्हणजे मी संसदेमधल्या सुद्धा अनेक डिबेट स्वतः बघितलेले आहेत, ऐकलेले आहेत. मला काही गोष्टी खूप नवलाच्या वाटल्या. एकतर प्रत्येक सदस्य ज्यावेळी बोलायला उभा राहतो त्यावेळी त्यानं हे स्पष्ट करणं आवश्यक आहे की या विधेयकाच्या बाजूने मी बोलतोय की विरोधात बोलतोय. जे सदस्य आपले बोलत होते, म्हणजे रोहित पवार बोलले, त्याच्यानंतर वरुण सरदेसाई बोलले, त्याच्यानंतर इतरही अनेक लोक बोलले, त्यांनी आक्षेप तर नोंदवले. ज्या काही सूचना त्यांच्यापर्यंत आलेल्या होत्या, संघटनांनी पोहोचवलेल्या होत्या, त्याच्याबद्दलचे काही मुद्दे त्यांनी मांडले. पण ठामपणे आपण या विधेयकाला विरोध करतो आहे हे त्यांनी सभागृहामध्ये सांगितलं नाही. तुमच्या पक्षाची या संदर्भातली भूमिका, हे सगळं बघितल्यानंतरची नेमकी काय आहे? आणि तुम्हाला असं वाटलं होतं का की विरोधक इतक्या स्वस्तईनं सरकार जे म्हणेल त्या सगळ्याला मान डोलावत होकार देतील म्हणून? मुळात भारतीय जनता पक्ष, RSS आणि एकंदरीतच त्यांचे जे पॉलिसी मेकर आहेत ते फार नियोजनबद्ध पद्धतीने काही बाबीमध्ये काम करतात. त्यांना ह्या सबंध देशामधली लोकशाही ही खुपते आहे. एकारलेपणा, एक प्रकारची हुकुमशाही त्यांना सबंध देशभर आणायची आहे. आणि त्याचा एक भाग म्हणून त्यांच्या वाटेत जे जे कोणी आडवे आलेले आहेत त्यांना त्यांना बाजूला करायचंय. त्याचा रणनीतीचा भाग म्हणूनच त्यांनी हे विधेयक आणलेलं आहे. त्याच्यामुळे ते सांगत असले की हे अर्बन नक्षलांचा बंदोबस्त करण्यासाठी आणतायत, नक्षलवादांचा बंदोबस्त करण्यासाठी आणतायत, ते काहीही सांगत असले
तरी त्यांच्या मुख्य जो अजेंडा आहे त्याच्या आड जे जे येतील त्यांचा आवाज त्यांना बंद करायचा आहे, ही बाब आपण सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे. ही बाब प्रमुख विरोधी पक्षांना लक्षात आणून देण्याच्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आम्ही गेल्या 2-3 महिन्यामध्ये खूप प्रयत्न केले. आम्ही शरद पवार साहेबांची भेट घेतली. आमचे डॉक्टर अशोक ढवळे पॉलिट ब्युरोचे सदस्य हे त्यांना जाऊन भेटले. आम्ही उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना हे समजून सांगण्याचा प्रयत्न केला. जयंत पाटील साहेब त्यांच्या बरोबर डाव्या पक्षांच्या अनेक लोकांनी अनेक 2-3 बैठका केल्या आणि हा केवळ डाव्यांचा काळजीचा किंवा नक्षलवाद्यांच्या काळजीचा मुद्दा नाही. हा मुद्दा सर्वच लोकशाहीवादी नागरिकांच्या काळजीचा मुद्दा आहे, हे आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवानं विरोधकांच्या ही बाब पुरेशी लक्षात आलेली नाही किंवा हा धोका त्यांनी पुरेशा प्रमाणामध्ये समजून घेतलेला नाही. असं म्हणायला कालच्या सगळ्या दिवसाचं अवलोकन केलं तर वाव निश्चित राहतो असं म्हणायला मला वाटतं इथे मी असं म्हटलं पाहिजे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं आकलन याच्याबद्दल अत्यंत स्पष्ट आहे. कोणत्याही प्रकारच्या सशस्त्र अशा प्रकारच्या कृती, हिंसक कृती, मग त्या डाव्या विचारसरणीच्या लोकांकडून होत किंवा उजव्या विचारसरणीच्या लोकांकडून होत किंवा आणखीन मध्यम विचारसरणीच्या लोकांकडून होत, हिंसेला आणि सशस्त्र अशा कोणत्याही कृतीला विरोध केला पाहिजे. संविधानाची जी चौकट आहे ती मान्य करणाऱ्या तुम्ही आम्ही सगळे लोक आहोत. त्याच्यामुळे ती चौकट उद्ध्वस्त करण्याचे जे विचार आहेत त्याला सुद्धा विरोध केला पाहिजे, याबद्दल कोणतंही दुमत नाही. मात्र आज सरकार स्वतःच जर जाहीर करत असेल की नक्षलवाद महाराष्ट्रामध्ये आम्ही काबूत आणलेला आहे, स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब सभागृहात सांगतायत की केवळ 2 तालुक्यापुरतेच आता नक्षलवादी शिल्लक राहिलेले आहेत आणि अमक्या अमक्या तारखेपर्यंत आम्ही त्यांचा सुद्धा निपटारा करू, तर मग आता तुम्हाला जे कायदे अस्तित्वात आहेत ते कायदे वापरून तुम्ही नक्षलवादाचा बंदोबस्त करू शकतायत असं तुम्हीच म्हणतायत. केवळ 2 तालुक्यापर्यंतच सीमित राहील इतक्या पातळीवर त्यांना अस्तित्वात असणाऱ्या कायद्यांचा उपयोग करून त्यांना आपल्याला मागे ढकलता येतंय आणि संपवता येतंय असं तुम्हीच जर सभागृहात तुमच्याच भाषणामध्ये सांगत असतील तर नक्कीच नक्षलवाद्यांसाठी हा कायदा तुम्ही आणत नाहीये हे स्पष्ट होतं. तुम्हाला तुमच्या विरोधामध्ये उपस्थित होणारा प्रत्येक आवाज दाबायचा आहे, त्याची गळचेपी करायची आहे. मग ते पत्रकार असतील, ते बुद्धिजीवी असतील, ते कवी लेखक असतील, ते विरोधी पक्षातले कार्यकर्ते असतील, ते समाजसेवी संघटनांचे कार्यकर्ते असतील, सगळ्यांना जो जो विरोध करेल त्यांना तुम्हाला दाबायचंय. हा भारतीय जनता पक्ष आणि RSSचा मुख्य अजेंडा आहे आणि त्यासाठीच हा कायदा आणला जातो. त्यामुळे विरोधी पक्ष जितक्या लाईटली हा कायदा घेतायत तेवढा त्यांनी घेणं हे सर्वांसाठी घातक ठरणार आहे, हे आपल्या माध्यमातून मला नमूद करायचंय. मी ते नमूद करतो. कडव्या आणि अतिडाव्या विचारांच्या संघटना असं त्या विधेयकामध्ये म्हटलेलं आहे आणि केवळ त्यांच्यासाठी हा कायदा आहे असं काल मुख्यमंत्री फडणवीस हे त्यांच्या स्पष्टीकरणामध्ये सांगत होते. सोबतच ते काल हे पण सांगत होते की कुठल्याही व्यक्तीला या कायद्याच्या अंतर्गत अटक होणार नाही, तर संघटनांच्या वरती कारवाई होणार आहे आणि व्यक्तीच्या विरोधात आम्ही कायदाच करू शकत नाही असं पण त्यांनी सांगायचा प्रयत्न केला. पण आपण बघितलेलं आहे की प्रत्येक वेळी कसं असतं की कायदा चांगलाच असतो, पण त्या कायद्याचा जेव्हा तुम्ही सरकार म्हणून एक गैरवापर करायला जाता तेव्हा त्याच्यातले लूपहोल्स शोधून कारवाई होत असते आणि तसे काही लूपहोल्स जे आहेत ते या कायद्यामध्ये खूप आहेत. उदाहरणार्थ याच्या कलम 2 मध्ये बेकायदेशीर कृत्यांची जी व्याख्या केलेली आहे ती इतकी मोघम आहे की त्याच्या अंतर्गत बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या सरकारसाठी सहज साध्य होऊ शकतात. आता मी वरुणकडे जातोय. अर्थात या चर्चेमध्ये वरुण सुकराजचं असणं हे का महत्वाचं आहे, कारण तो आपल्याला या गोष्टी सांगेल की मुळामध्ये जे नवले सरांनी पण आता सांगितलं की हा कायदा जो आहे तो काही केवळ डाव्या आणि अतिडाव्या संघटनांच्या चिंतेचा विषय नाहीये, तर या माध्यमातून जे जे कुणी लोक सरकारच्या विरोधात महत्वाच्या प्रश्नांवरती आवाज उठवतायत त्यांचा आवाज बंद करण्यासाठी उद्या या कायद्याचा वापर होईल का ही भीती आहे. आणि ज्या राज्यांमध्ये आंध्र प्रदेश, त्याच्यानंतर तेलंगणा असेल, छत्तीसगड या राज्यांमध्ये त्यांचे त्यांचे जे कायदे त्यांनी अशा स्वरूपाचे केलेले आहेत तिथं सुद्धा गैरवापर झाल्याची उदाहरणं आहेत. आणि म्हणून वरून या कायद्याबद्दल काय असे प्रश्न तुला चिंतेचे वाटतात की या कायद्यामुळं लोकशाहीला त्याचे धोके आहेत आणि जनसुरक्षा कायद्याची गरज जे सरकार सरकारी भाषेमध्ये सांगू पाहतंय ते पचणं थोडंसं अवघड का वाटतंय? प्रशांत,
सगळ्यात पहिला धोका हाच आहे की मी एक लेखक, दिग्दर्शक, कलाकार आहे आणि कायदेविषयक चर्चेत मला सहभागी व्हावं लागतंय. हाच ह्या सगळ्याचा सगळ्यात महत्वाचा धोका मला वाटतो. कायदा कायदा करणं, कायदे मंडळ हे आमचं काम नाहीये. आम्ही आम्ही गोष्टी सांगणारी, गोष्टी लिहिणारी मंडळी आहोत. पण जर आम्हाला हे वाटत असेल, की अ, हे सगळं जे चाललंय त्याच्यावर व्यक्त होणं गरजेचं आहे, तर त्याच्यातच मला असं वाटतं, की ती भीती अधोरेखित होते. मुळात काय आहे, काल मी कधीच माझ्या आयुष्यात पहिल्यांदा काल विधानसभेचं कामकाज लाईव्ह पूर्ण वेळ पाहिलं. हे पाहण्याची मला बर गरज का वाटली? हां, हे पाहण्याची मला का गरज वाटली? त्या अ, चर्चेमधल्या ज्या गोष्टी मला सगळ्यात जास्त खटकल्या, त्या एक 2-4 गोष्टी मी इथे नमूद करतो आणि त्याच्या आधी अ, मला असं सांगायचंय, की हा कायदा जेव्हापासून आहे 24च्या डिसेंबरमध्ये जेव्हापासून आला, तेव्हापासून त्या ड्राफ्टचा आम्ही अभ्यास करतोय. त्याचं कारण पुन्हा हेच, की ह्याच्यामध्ये खूप मोघम गोष्टी आहेत आणि ते मोघम म्हणजे आम्ही पर्टिक्युलरली मी ज्या विषयाच्या फिल्म्स करतो किंवा करू इच्छितो भविष्यात, ह्या प्रो पीपल फिल्म असतात. त्याला दुसरा शब्द अँटी एस्टॅब्लिशमेंट असा असू शकतो, पण तसा तो न देता मी त्याला प्रो पीपल फिल्म्स म्हणतो. पण जेव्हा लोकशाहीमध्ये नागरिकांची भूमिका काल आपले मुख्यमंत्री असं म्हणाले, की आम्ही बराच काळ विरोधक होतो, आता थोडाच काळ सत्ताधारी आहोत. हो. मला असं म्हणायचंय नागरिक आणि कलाकार म्हणून आम्ही आयुष्यभर विरोधकच असतो. तेच आमचं काम असतं आणि तेच आमचं काम असणं अपेक्षित असतं एका चांगल्या सुदृढ लोकशाहीला. तर आम्ही तर कायमच विरोधात आम्ही कधीच सत्तेत असणार नाही आहोत. आम्हाला असायची इच्छाही नाहीये. अशा वेळी जेव्हा आम्ही अलर्ट होतो, अशा वेळी ज्यावेळी आमच्या मनात प्रश्न निर्माण होतात, त्यावेळी त्या कायद्याचं मी त्याला ड्रॅकोनियन कायदा असं म्हणतो. म्हणजे तो किती भयंकर आहे. मुळात काय आहे, की काल मुख्यमंत्र्यांनी अजून एक गोष्ट एक असा टर्मिनॉलॉजी वापरली, की एखादा लॉ, एखादा कायदा हा त्याच्या एन्टायरिटीमध्ये बघितला पाहिजे. हो. त्याच्या बरोबर. टॉपिकमध्ये नाही. त्याच्या पुढे जाऊन मला असं वाटतं, की आपण हे समजलं पाहिजे, की एखादा कायदा हा त्याच्या एन्टायरिटी बरोबरच त्याच्या इंटेन्शननी सुद्धा बघणं गरजेचं आहे. आम्हाला बरोबर. फक्त कायद्याची भीती नाहीये, आम्हाला फक्त कायद्यातल्या मुद्द्यांची भीती नाहीये. त्याच्या आजूबाजूला जे काही चाललंय गेले 1 वर्ष, 2 वर्ष, हे सगळं आम्ही पाहतोय. आम्ही सजग नागरिक म्हणून, कलाकार म्हणून, वोकल सिटिझन्स म्हणून आम्ही हे पाहतोय आणि ते आम्हाला घाबरवणार आहे. मुळात आपण एक समजून घेऊया, नक्षलवाडी नावाच्या एका गावात बंगालमध्ये मला वाटतं 67. 1965-67च्या दरम्यान अ, जो उठाव झाला माओवादी उठाव त्याच्यावरून नक्षलवाद हा शब्द आला. तो शब्द काही काळ होता. नक्षलवाद अतिशय दुर्दैवी पद्धतीने या देशाच्या अनेक सरकारांनी त्याला तोंड दिलेलं आहे. मला असं वाटतं, की आपण अभिनंदन करायला पाहिजे मुख्यमंत्र्यांचं. काल ते असं म्हणाले, की हा आता फक्त 2 तालुक्यांपुरते मर्यादित झालेला आहे गेल्या काही हो. काळामध्ये. पण त्याच वेळी आपल्या विधिमंडळातले दुसरे सदस्य सुधीर मुनगंटीवार जे खरं तर विदर्भातून नक्षल अफेक्टेड एरियातून येतात. त्यांनी एक भयंकर वाक्य वापरलं, की नक्षलवाद हा आता गडचिरोलीच्या जंगलांमधून निघून विद्यापीठांच्या वाचनालयात पोहोचलेला आहे. ह्या गोष्टीची हं, मला हं. भीती वाटते प्रशांत. एखाद्या विद्यापीठाचं वाचनालय, एखादं विद्यापीठ आपल्याला जर अशा पद्धतीने जर पोर्ट्रे करावं लागत असेल आणि हे सांगण्यासाठी हे मी माझ्या मनचं सांगत नाहीये. माझ्याकडे एक यादी आहे. मी मुद्दाम गेले काही दिवस ह्याच्यावर थोडासा रिसर्च करतोय. साधारण 2023 मध्ये ह्या राज्याचे गृहमंत्री म्हणून फडणवीसांनी पहिल्यांदा असं सांगितलं होतं, की "वी आर ब्रिंगिंग द महाराष्ट्र स्पेशल पब्लिक सिक्युरिटी ॲक्ट टू स्ट्रेंथन द फाईट अगेन्स्ट अर्बन नक्षलिझम. सिमिलर लॉज ऑलरेडी एक्झिस्ट इन तेलंगणा अँड उत्तर प्रदेश." मुळात ह्या कायद्याने स्थापित अशा राज्याचे आणि काय म्हणतो आपण त्याला कायद्याने दिलेल्या एका पदावर पदसिद्ध अधिकारी म्हणून या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अर्बन नक्सल अशा पद्धतीचा शब्द वापरणं हेच मुळात बेकायदेशीर आहे असं मला वाटतं. अर्बन नक्षल ह्याची काय आपल्याकडे टर्मिनॉलॉजी ह्याची काय एक्सप्लेनेशन आहे आणि मला असं वाटतं माहितीच्या अधिकारात ह्या आधी अनेकदा विचारलेलं आहे आणि प्रत्येक वेळी हेच उत्तर आलं, की अशा पद्धतीची कुठलीही गोष्ट अस्तित्वात नाही. त्याच्यानंतर 2020 माझ्याकडे मध्ये संसदेमध्ये अधिकृत उत्तर देण्यात आलेलं होतं, की अशा पद्धतीची कुठलीही अशा टर्मिनॉलॉजी पद्धतीचं नाहीये हे म्हणून. नाहीये. एका एका अजेंडा ड्रिव्हन फिल्म बनवणाऱ्या अतिशय बेसिक अशा कलाकारांनी हा शब्द जास्त वापरायला सुरुवात केली आणि तिथून हा शब्द आपल्या राजकारण्यांनी, आपल्या नेत्यांनी उचलला. तोपर्यंत ठीक होतं. पण आता आपल्या विधिमंडळांनी आणि आपल्या संसदेने जर हा शब्द उचलला असेल आणि त्याची जर ते पाठराखण करत असेल, तर त्याची आम्हाला भीती वाटते. त्याचं कारण असं की त्याच्यानंतर इतक्या वेळा देवेंद्र फडणवीसांनी आपल्या मुख्यमंत्र्यांनी अर्बन नक्षल हा शब्द वापरून
पुन्हा इट इज अबाउट द इंटेंट. गेली 1.5-2 वर्ष तुम्ही एक नरेटिव्ह उभं करताय आणि ते नरेटिव्ह काय आहे की जंगलातला नक्षलवाद संपलाय, आता शहरातला संपवायचा आहे. शहरातल्या विचार करू शकणाऱ्या, बोलू शकणाऱ्या व्यक्तींना, लिहू शकणाऱ्या व्यक्तींना, मांडू शकणाऱ्या व्यक्तींना जर तुम्ही नक्षली ठरवणार असाल, त्याला जर तुम्ही नवा नक्षलवाद म्हणणार असाल आणि त्याला अशा एखाद्या कायद्याने तुम्ही त्याची पाठराखण करणार असाल तर हे फार दुर्दैवी आहे प्रशांत. ह्या पर्टिक्युलर कायद्याविषयी जर म्हणायचं झालं तर त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आम्हाला हा जाणवतो की त्याचा वेगनेस, त्याचा अतिशय म्हणजे काय आपण म्हणतो त्याला कुठलाही ठोस, म्हणजे अगदी आता काल जे 3 महत्वाचे बदल ह्या सगळ्या समितीच्या ह्याच्यानंतर जे झाले त्या 3 बदलांमधला एक बदल असा होता की व्यक्ती आणि संस्था याच्याऐवजी कडव्या डाव्या संस्था असा त्याच्यामध्ये बदल केला गेला आणि ज्याचं सर्व विरोधकांनी सुद्धा दुर्दैवाने स्वागत केलं. पुन्हा कालच मुख्यमंत्री असं देखील म्हणालेत की कायद्यातला प्रत्येक शब्दाला कायद्यात महत्व असतं. जसं त्यांनी काल उदाहरण दिलं शॅल आणि मे असे 2 शब्द जर असतील, शॅलचा काय अर्थ आणि मेचा काय अर्थ असं त्यांनी काल हे केला. तसा कडवे ह्या शब्दाचा तुमच्याकडे डेफिनेटिव्ह अर्थ काय आहे, तुम्ही कशाला कडवं म्हणणार, ह्या प्रॉब्लेम इथे आहे. कायदा करणं, कायदा करण्यासाठीच तुम्हाला आम्ही लॉ मेकर्स म्हणतो, तुम्ही त्यासाठी तिथे बसता. आमच्या भल्याचे म्हणजे तसं भल्यासारखं नाव दिलेलं आहे याला, जनसुरक्षा. आमच्या सुरक्षेचा जर हा कायदा असेल तर तो इतका वेग का आहे. जर तुम्ही दुसरी गोष्ट एक्स्ट्रीमिझम ज्याला कडवटपणा म्हणतो हा फक्त डाव्यांमध्येच आहे का या देशामध्ये? मी स्वतः डावा नाहीये, मी कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाहीये, पण मला असं म्हणायचंय की ह्या देशात गेल्या काही काळामध्ये जे एक्स्ट्रीमिस्ट आणि त्यातूनही अर्बन एरियातले एक्स्ट्रीमिस्ट ऍक्टिव्हिटीज घडलेल्या आहेत या उजव्या सरणीच्या विचार लोकांनी केलेल्या नाही आहेत का? पानसरेंची हत्या डाव्या एक्स्ट्रीमिझमने केली असं आपल्याला म्हणायचंय का? आणि जर नसेल तर मग तसा उल्लेख ह्याच्यामध्ये का नाहीये? आपण जर बघतोय गौरी लंकेश आपण बघतोय, पानसरे आपण बघतोय, दाभोळकर आपण बघतोय, हे तर क्लिअर आहे की ह्यांना डाव्या एक्स्ट्रीमिझमने मारलेलं नाहीये. हे या देशातले महत्वाचे विचारवंत होते, या देशातले महत्वाचे समाजसुधारक होते आमच्या काळातले. तर मग हा कडवट डावे ह्या शब्दालाच मुळात माझा विरोध आहे. त्याचं कारण पुन्हा ती टर्मिनॉलॉजी फार वेग आहे. नाही, त्या म्हणजे त्या कडवट डाव्या संघटनांच्या उल्लेखाबद्दल काल त्या विधेयकाच्या संदर्भात जेव्हा चर्चा चालू होती तेव्हा फडणवीसांनी युपीए सरकारचं उदाहरण दिलं की भारतीय कम्युनिस्ट पक्ष माओवादी याच्यावरती जी बंदी आलेली आहे ती 2009 मध्ये आली आणि तेव्हा बुद्धदेव भट्टाचार्य जे तेव्हा पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी सुद्धा या सगळ्याला होकार दिला आणि म्हणून त्यांचं म्हणणं असं आहे की संविधानाच्या अंतर्गत काम करणारे, संविधानावरती विश्वास ठेवून या देशाच्या व्यवस्थेवरती विश्वास ठेवून काम करणारे जे डावे पक्ष आहेत त्यांनी याला घाबरण्याचं कारण नाहीये. त्यांच्या आणि आमच्यासोबत म्हणजे आमचे एकत्रित व्यवहार जे आहेत ते सगळे चालूच आहेत असं वगैरे स्पष्टीकरण त्यांचं बरंच होतं. पण नवले सर काल एक नाही मी येतो तुझ्याकडे, काल एक आकडेवारी त्यांनी अशीही दिली की जवळपास 64 संघटना अशा आहेत की ज्या महाराष्ट्रामध्ये काम करतायत. म्हणजे या कायद्याची आवश्यकता सांगताना त्यांचा जो बचाव आहे की इतर राज्यांमध्ये कायदे आहेत तसे म्हणून तिथं तातडीनं बंदी घालणं शक्य होतं आणि मग त्या संस्था बंद झाल्यानंतर महाराष्ट्रामधून आपलं काम करतायत. 64 संघटना अशा पद्धतीनं काम करतायत. आता त्या कुठल्या आहेत, किती धोक्याच्या आहेत हे आपल्याला माहिती नाहीये, पण हा सरकारचा बचाव आहे. अशा वेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते म्हणून तुम्ही या सगळ्याकडे कसं बघता? आणि जो उल्लेख वरुण पण केला की अति डावे कडवे याची व्याख्या नेमकी काय हे स्पष्ट नाहीये. अशा वेळी आपण सरकारच्या त्या सगळ्या कृतीचा अर्थ घ्यायचा कसा? बघा, मुख्यमंत्री साहेब किंवा कोणताही नेता सभागृहात किंवा सभागृहाच्या बाहेर भाषण काय करतो आणि प्रत्यक्ष कायदा आणि कायद्याचा अर्थ काय आहे ह्या स्वतंत्र गोष्टी आहेत. देवेंद्र फडणवीस साहेबांनी काल सर्वांनाच गोंजारण्याचा प्रयत्न केलेला. दुर्दैवानं महाविकास आघाडीतले आमचे अनेक नेते त्यांचं जर सगळी बॉडी लँग्वेज आपण पाहिली तर त्यांना सुद्धा व्यवस्थितरित्या काही कन्व्हिन्स वगैरे केलंय का असं म्हणायला वाव आहे. आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांचं भाषण काहीही असतं तरी सुद्धा कायद्याचे आपण ज्यावेळी बारकावे पाहतो त्यावेळी आता वरुण भाऊंनी आपल्याला जे सांगितलं ते आपल्या लक्षात घ्यायला पाहिजे की ह्या कायद्याच्या ज्या सगळ्या डेफिनेशन्स ज्या आहेत त्या कुठेही करण्यात आलेल्या नाही. हे कधी करण्यात येतील? ज्यावेळेस कायदा पास होईल त्यावेळी याचे नियम बनवले जातील आणि ते नियम बनवले असताना मग ह्या व्याप्ती ठरतील. ते नियम बनवण्याचे संपूर्ण अधिकार त्यावेळी
कोणत्याही प्रकारच्या सभागृहाला असणार नाहीये, ते सबंधपणाने सरकारला असणार आहे. त्याच्यामुळे अनिर्बंधपणाने सरकारला अधिकार मिळतील आणि ते कुणालाही कट्टर ठरू शकतील, कुणालाही डावा ठरू शकतील. मी आपल्याला उदाहरणच देतो की ज्यावेळी किसान सभेचा लॉंग मार्च निघाला आणि 40,000 शेतकरी नाशिकवरून मुंबईपर्यंत चालत निघाले, 7 दिवस ते चालले आणि माय मावल्या शेतकऱ्यांचे पाय रक्तानं ज्यावेळी अगदी भरवून गेले पायी चालून, तर त्या सगळ्या लोकांना सुद्धा या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेत्या ह्या अर्बन नक्षल आहेत याच्यामध्ये असं म्हणालेलं आपण पाहिलेलं आहे. परवाची दिंडी निघाली, संविधानाची दिंडी निघाली, ज्या दिंडीमध्ये अनेक विचारवंत आणि कार्यकर्ते सहभागी झालेले होते आणि ते स्वतःला संविधानवादी म्हणत होते, संविधान ते डोक्यावर घेऊन निघालेले होते. त्या संविधान प्रिय लोकांना सुद्धा या महाराष्ट्रातल्या काही नेत्यांनी नक्षलाईट म्हणून उल्लेख केलेला आम्ही सगळ्यांनी पाहिलेला. त्यामुळे मी आपल्याला नम्रपणाने सांगेल की मुख्यमंत्री साहेब भाषण काय करतायत हे या ठिकाणी महत्वाचं नाहीये. कायदा काय सांगतो, कायद्यातल्या व्याप्ती काय सांगते, त्याच्या डेफिनेशन्स आहेत की नाही आहेत आणि त्याची एकंदरीतच इंटेन्शन काय आहे हे जास्त महत्वाचं आहे. आणि म्हणून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की यांचं इंटेन्शन हे जो सरकारच्या विरोधामध्ये बोलेल, सरकारचे जे मुख्य ध्येय आहे त्या ध्येयाच्या आड जो येईल त्या सगळ्याचा आवाज दाबणं हे या कायद्याचा उद्देश आहे. शक्तीपीठसाठी लढणारे जे शेतकरी आहेत, शक्तीपीठ झालं पाहिजे हे या देशातल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची मागणी नाही, ही काही निवडक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय उद्योगपतींची मागणी आहे. आणि हा शक्तीपीठचा महामार्ग त्याच्या आत आडवे जे येतील ते सगळेच शेतकरी सरकारसाठी बेकायदेशीर कृती करणारे शेतकरी असणार आहे. आणि त्या शक्तीपीठला विरोध करणाऱ्या ज्या संघटना आहेत त्या बेकायदेशीर संघटना असणार आहेत, हे आपण या संदर्भात लक्षात घेतलं पाहिजे. आपण बघा, शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे. मला मी सांगितलं हे शक्तीपीठचं उदाहरण, मला 3 आता प्रकल्प आठवत आहेत. एक तर वाढवण बंदराचा प्रकल्प आहे, त्याच्याबद्दल सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये विरोध होतोय. तिकडे गडचिरोलीमध्ये सुरजागडच्या प्रकल्पावरून सुद्धा खूप मोठा विरोध होतोय आणि शक्तीपीठ. आता जर उद्या या 3ही प्रकल्पांच्या बद्दल जे कोणी संघटना, ज्या कोणी व्यक्ती आवाज करतायत, तर त्यांना तुम्ही अशा कॅटेगरीमध्ये टाकून म्हणजे सरकारसाठी तर हे खूप सोपं काम होऊन जाईल का? म्हणजे ज्या लोकांसाठी पोटा पाण्याचा प्रश्न आहे त्यांनी जर त्यांचा आवाज उठवण्यासाठी अशा संघटनांचा आधार घेतला तर म्हणजे हे अशाच पद्धतीने सरकारचं काम सोपं होईल? नक्कीच सोपं होईल आणि तोच चिंतेचा विषय आहे. शेतकऱ्यांसाठी, शेतमजुरांसाठी, श्रमिकांसाठी, गरिबांसाठी, भटक्या विमुक्तांसाठी, अल्पसंख्याकांसाठी, आदिवासींसाठी, या वंचित घटकांसाठी लढणारे जे लोक आहेत ते सगळे अस्वस्थ झालेले आपल्याला यामुळे दिसत आहेत. केवळ तेच अस्वस्थ झालेत असं नाही. आपण अनेक पत्रकार, मी तुम्हाला सांगेल, बुद्धिजीवी, लेखक, कवी आणि स्वतंत्र विचाराचे जे व्यक्ती आहेत ते सगळेच याच्यामध्ये अस्वस्थ झालेले आहेत. कारण त्यांना अचूकपणाने हे समजलेलं आहे की नाव नक्षलवादाचं आहे, नाव अतिडाव्यांचं आहे, परंतु टार्गेट लोकशाही मानणारे, संविधान मानणारे आणि ज्यांना या देशाची आयडिया ऑफ इंडिया याचं रक्षण करायचंय, संविधानाचं रक्षण करायचंय, गरिबांचा आवाज व्यक्त झाला पाहिजे याचं रक्षण करायचंय, त्या सर्वांना टार्गेट करण्याचं मोठं हत्यार हे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारकडे जाणार आहे. आणि हे जाणं त्याच्यामुळे अत्यंत घातक आहे. मी आपल्याला खात्रीपूर्वक सांगतो की या देशातील संपत्ती या सगळ्या उद्योगपतींना सबंधपणाने ताब्यात घ्यायची आहे आणि त्याच्या आड जे येतील त्या सगळ्यांना चेचून काढण्याचा हत्यार म्हणून हे वापरलं जाणार आहे. तुम्ही ज्या 64 संघटनांचा उल्लेख मगाशी केला, कोणी रोखलंय तुम्हाला या 64 संघटनांची आणि संस्थांची चौकशी करण्यापासून? तुमच्याकडे आज मकोका आहे महाराष्ट्रामध्ये, चांगले अधिकार त्याच्या अंतर्गत तुम्हाला प्राप्त झालेले आहेत. तुम्हाला UAPAचा अंतर्गत त्याच्यामध्ये तुम्हाला चौकशी करता येऊ शकते. तुम्हाला जे भारतीय न्याय संहिता आहे त्या कायद्या अंतर्गत तुम्हाला या सगळ्या याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात अधिकार प्राप्त झालेले आहेत. तुम्ही हे वापरून या संस्थांबद्दल काही कारवाई केली आहे का? नाव ह्या संस्थांचं आहे, परंतु एक मोठं अनिर्बंध अशा प्रकारचं हत्यार, कायदेशीर हत्यार सरकारला हवंय, जेणेकरून जो सरकारच्या उद्दिष्टांमध्ये, आणि केवळ सरकारच्या उद्दिष्टांमध्ये नव्हे, मला त्याच्या पुढे जाऊन सांगू द्या, भारतीय जनता पक्ष आणि RSS त्यांना इथे हिंदू राष्ट्र आणायचंय. हिंदू राष्ट्र हे जे अजेंडा त्यांना चालवायचा आहे त्याच्या आड जे येतील त्या व्यापक
त्यांच्या संविधान विरोधी अजेंड्याच्या आड येणाऱ्यांचा आवाज त्यांना दाबायचा आहे. त्यामुळे ते म्हणताना असं म्हणताय की संविधानाला विरोध करणाऱ्यांचा आम्ही बंदोबस्त करतोय. मला तुमच्या माध्यमातून सांगू द्या, संविधान नष्ट करण्याची इच्छा ज्या RSS बीजेपीची आहे, त्यांच्या आड जे जे येऊ पाहतायत, संविधानाच्या रक्षणाच्या बाजूने जे जे उभे राहू पाहतायत, त्यांच्यावरच पहिला घाला घातला जाईल. हे नम्रपणानं मला आपल्याला सांगितलं पाहिजे. आजपर्यंतची उदाहरणं तेच सांगतायत. बिना कायदेशीर चौकशी करता अनेक बुद्धिजीवींना 2-2, 5-5 वर्ष जेलमध्ये राहावं लागलेलं आहे. भीमा कोरेगावचं उदाहरण तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे. अनेक बुद्धिजीवींना या सगळ्यामध्ये जेलमध्ये टाकण्याचे अधिकार त्यांच्याकडे होते, ते वापरण्यात आलेले आहेत. तशाच प्रकारचे आणखीन व्यापक अधिकार राज्याच्या सरकारला मिळावेत, जेणेकरून संविधान विरोधी आणि एकारलेपणाचं, हुकुमशाहीचं जे राजकारण त्यांना पुढे रेटायचं आहे, तो अजेंडा त्यांना पुढे न्यायचा आहे. आणि त्यासाठी हे सगळं सुरू आहे. म्हणजे योगायोग बघा की मुळात बाकीच्या राज्यांमध्ये असा कायदा असताना महाराष्ट्रामध्ये हा कायदा नाहीये किंवा आणला पाहिजे, याची त्यांना आठवण बहुधा आपल्या यांच्या प्रोफेसर साईबाबा यांच्या केसमध्येच बहुधा झाली अशी माहिती पण आहे. म्हणजे की त्या केसमध्ये ज्या गोष्टी त्यांना अजून म्हणजे कडकपणे करायच्या होत्या त्या करता आल्या नाहीत, आणि त्यावेळी मग कदाचित असं वाटलं की अशा पद्धतीचा एक कायदा आपल्याकडे पण असला पाहिजे, म्हणून सरकार या सगळ्या गोष्टी करतंय. आता तुम्ही जो उल्लेख केला तो बरोबर आहे की म्हणजे नाव किंवा मुखवटा नक्षलवादाच्या विरोधातला आहे, पण त्याच्या आडून वेगळ्या काही गोष्टी करायच्यात. वरून जेव्हा आपण या सगळ्या गोष्टी बोलतोय म्हणजे, आणि कालच एक बातमी आली, काल की परवा, की या विधानसभेनं कुणाल कामराच्या विरोधात हक्कभंग आणण्याची तयारी चालू केलेली आहे आणि त्या संदर्भात नोटिसा ज्या आहेत त्या पाठवल्या जात आहेत. त्यामुळं उपलब्ध कायद्यांचाच वापर सरकार कसं करतं हे आपण एकीकडे बघतोय की साधा विरोधाचा एक आवाज त्यांना सहन होत नाहीये, आणि दुसरीकडे पोलिसी यंत्रणेला अशा पद्धतीनं अमर्याद अधिकार देणारा एक कायदा आपल्याकडं येतो आहे. तर अशा वेळी विश्वास ठेवायचा कसा आणि कोणावर? प्रशांत, मला ना 1-2 मिनिटं फक्त 2-3 स्टेटमेंट्स इथे अंडरलाईन करायच्यात, आणि जे माझे नाहीयेत, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की आमची भीती अनाठायी का नाहीये, किंवा रादर आमची भीती ही अतिशय योग्य का आहे. नोव्हेंबर 2023 मध्ये देशाचे त्यावेळीचे राज्याचे आपले गृहमंत्री, police have identified 84 frontal organizations in Maharashtra propagating the Maoist agenda. 34 of them are active and fueling agitations against the government. बरोबर? हे तुम्ही नोव्हेंबर 23 मध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही आयडेंटिफाय केलंय म्हणजे तुम्हाला माहिती आहे ह्या कुठल्या संघटना आहेत. तर तुम्ही तिथे वेग कडवे डावे लिहिण्याची गरज नाही. तुम्ही बंदी आणा ना, त्या 34 आहेत तुमच्याकडे जर आहे, तुम्ही 34 संघटनांवर बंदी आणा, संपला विषय. त्याच्यासाठी या कायद्याची गरज काय? आणि मग आता पुढची भीती मी सांगतो. मार्च 25 मध्ये विधान भवनात केलेल्या भाषणामध्ये आपले मुख्यमंत्री असं म्हणतात, लेफ्ट लिबरल्स अँड अर्बन नक्सल्स लाईक कुणाल कामरा, त्या कॉन्टेक्स्टनीच हे मांडलं गेलं होतं, शेअर द सेम ऑब्जेक्टिव्ह, डिफेमिंग रिस्पेक्टेड पर्सनॅलिटीज, इस्टीम इन्स्टिट्यूशन्स अँड मेकिंग पीपल लूज देअर फेथ इन देम. हे ऍज अ चीफ मिनिस्टर मार्च 2025 मध्ये विधान भवनात केले गेलेलं स्टेटमेंट आहे, जे हिंदुस्तान टाइम्स मध्ये छापून आलेलं आहे. म्हणजे हे मी माझ्या मनचं बोलत नाहीये. माझं आता म्हणणं असं आहे की तुम्ही सुरुवातीला म्हणता कडवे डावे, मग तुम्ही असं म्हणता की लेफ्ट लिबरल्स अँड अर्बन नक्सल्स शेअर द सेम ऑब्जेक्टिव्ह. पुन्हा अर्बन नक्सल्स ह्याची कुठलीही संकल्पना तुमची क्लिअर नाही, आणि तुम्ही जर कुणाल कामराच्या बाबतीत ते वापरू शकता, उद्या तुम्ही ते माझ्या बाबतीतही वापरू शकता. आणि त्याच्यात तुम्ही असं म्हणता की डिफेम द इन्स्टिट्यूशन अँड रिस्पेक्टेड पर्सनॅलिटीज. मला एक तुला आठवण करून द्यायची, आपल्या सगळ्यांचा एकेकाळी खूप आवडता, 100% आवडता असेल असा सिनेमा होता रंग दे बसंती नावाचा. राकेश ओमप्रकाश मेहरांचा तो सिनेमा होता. ए आर रेहमानचं अप्रतिम म्युझिक होतं त्याला. मला आजही तो सिनेमा प्रचंड आवडतो. त्याच्यात MiG-21 विमानांवरनं त्यावेळच्या सरकारवर ताशेरे ओढून अतिशय टोकाची अशी भूमिका, म्हणजे देर आर व्हेरी फ्यू मूवीज लाईक दॅट इन मॉडर्न टाइम्स की जिथे अशा पद्धतीने ती भूमिका मांडली जाते. उद्या जर मी ह्या काळातलं रंग दे बसंती बनवायचं ठरवलं तर माझं काय होईल हे कळण्यासाठी हे 3 स्टेटमेंट आणि हा एवढा कायदा पुरेसा आहे मला. संरक्षण मंत्र्यांना गोळ्या घालतात ना तिथे शेवटी, असं दाखवलेलं आहे ना. आणि ते ऑल इंडिया रेडिओवर कब्जा करतात. याद आहे बरं, असे नाही की ती आर्ट फिल्म आहे, ती मेन स्ट्रीम फिल्म होती.
ती अतिशय जोरदार चालली सगळ्या सिनेमागृहांमध्ये. त्यावेळी बरोबर. इतका प्रचंड त्याला रिस्पॉन्स होता. तू मला सांग प्रशांत, आज मी अशी फिल्म बनवण्याचा विचार करू शकतो का? तसं स्वातंत्र्य मला आत्ता आहे का? दॅट वॉज अ प्युअरली पॉलिटिकल फिल्म. भगतसिंग आणि आत्ताचा काळ असा त्याच्यामध्ये क्लिअर त्यांनी जेक्स्टपोज केलेला आहे गोष्टी. माझा मुद्दा हाच आहे की कुणाल कामराच्या बाबतीतला हक्कभंग असेल किंवा हे सगळं असेल, हे सगळं एका फ्रेम मध्ये बसवून तुमची हिंमतच होता कामा नये प्रश्न विचारण्याची तशा पद्धतीच्या. बरं, कलाकार म्हणून कायमच आतापर्यंतच्या सगळ्या गाजलेल्या महत्वाच्या कलाकृती ह्या कायमच अँटी एस्टॅब्लिशमेंट राहिलेल्या आहेत. तुम्ही म्हणजे आता ते सेम दिग्दर्शकांचे काही सिनेमे अजेंडा ड्रिव्हन आले, ते नाही चालले. आणि त्याचं कारण आहे की लोकांच्या भावनांना तुम्ही वाट करून देणं हे कलाकार म्हणून तुमचं काम असतं. आज मी ही हिंमत करू शकीन का एक कलाकार म्हणून? आणि म्हणून मला ह्याची भीती वाटते. मला बऱ्याचदा लोक विचारतात, तुझं काय काम आहे रे, तू कशाला ह्याच्यामध्ये पडतोस? आणि खरं आहे, मी माझ्या जाहिराती बनवत राहू शकतो जर मला तेवढंच असेल तर. पण मला हा प्रश्न पडतो की जर एखादी गोष्ट मला खूप आतून, आणि असा कलाकार खरा कलाकार असू शकत नाही की ज्याला आतून एखादी गोष्ट सांगायची आणि तो ती नाही सांगत जस्ट बिकॉज की नाही यार आपण सेफ नाही राहणार, असं असू शकत नाही. बरोबर. त्यामुळे ही भीती. पुन्हा त्याच्यातला दुसरा एक मुद्दा असा येतो, माओवाद, नक्षलवाद आणि जनचळवळी ह्याच्यामध्ये एक फार मोठा फरक आहे. तो फरक मिटवण्याचं काम ह्याच्याद्वारे होतंय का? तर त्याची सुद्धा आम्हाला भीती वाटते. आपण मगाचपासून उल्लेख केला, मी गेले काही दिवस ह्या विषयावर लिहितोय. मला वाटतं समाज माध्यमांवर जर तुझ्या वाचनात आलं असेल, सुरजागडला जे आता चालू आहे, सुरजागडचं आंदोलन हे टिकेल का ह्या सगळ्या समोर? बरं, तुमच्यासाठी जॉग्राफिकली सुद्धा तो भाग अतिशय कन्व्हिनियंट आहे टू लेबल देम, टू स्टॅम्प देम. उद्या जर माझ्यासारख्या माणसाला वाटलं की नाही, आणि बरं हा माझा स्वार्थ आहे, ह्याच्यात काही माझा परमार्थ नाहीये किंवा हे काही सामाजिक नाहीये, ह्या राज्यातली जंगलं, ह्या राज्यातली जैवविविधता टिकली पाहिजे, हा माझा स्वार्थ आहे. तो स्वार्थ साधण्यासाठी मी जर उद्या त्यांच्या मदतीसाठी 2 पोस्ट लिहिल्या तर माझ्या सुरक्षेची काय खात्री आहे? बरं, सगळ्यात महत्वाचं हा अनबेलेबल ऍक्ट आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला बरं, त्याच्यावर काल मी एक चर्चा ऐकली ज्याच्यामध्ये आपले लाडके सरकारी वकील उज्ज्वल निकम असं म्हणाले की नाही, तुम्ही जाऊ शकता ना उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात. सुरजागडचा आदिवासी कसा जाईल सर्वोच्च न्यायालयात? त्याला सगळ्यात पहिला ऍक्सेसिबल एंटिटी कुठली आहे मला तुम्ही सांगा. आता त्याच्या पुढे प्रशांत एक छोटासा हे ज्याच्यावर कालपासून चर्चा चालू आहे पॉझिटिव्ह अँगलनी, की नाही आता व्यक्ती नाही संघटना. मला सांग, संघटना म्हणजे एक्झॅक्टली काय? मी मूळचा कॉमर्सचा स्टुडंट आहे. ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स नावाचा आम्हाला 11वी-12वी मध्ये विषय होता आणि त्याच्यात असं दिलेलं की इट इज अन एंटिटी, इट इज अ क्रिएटेड एंटिटी. पण शेवटी बरं, त्याच्यात हा सुद्धा उल्लेख आहे, कायदा आपण नीट वाचला तर, की त्या संघटनेचा शेवटचा माणूस असेपर्यंत ती संघटना धरली जाईल. म्हणजे संघटना म्हणजे शेवटी काय, एखादं ऑफिस का, फक्त टेबल खुर्च्या का? संघटना म्हणजे त्यातली माणसंच ना. उद्या जर मी एखाद्या संघटनेचं आंदोलन, उद्या नर्मदा बचाव आंदोलन मेधा पाटकरांचं, आणि त्याच्यावर जर मी फिल्म करायचा उद्या विचार केला, मेधा पाटकरांवर फिल्म करायचा विचार केला, तर संघटनेचा मी सुद्धा भाग बनतोच की बाय डिफॉल्ट. आणि ते सिद्ध करायला तुमच्याकडे फार वेग टर्मिनॉलॉजीज आहेत. आमची भीती ही ती आहे. तुम्हाला जर वाटतंय की ह्या 32 संघटना प्रॉब्लेमॅटिक आहेत, प्रत्येक देशामध्ये हे असतं, जगभरात हे असतं, त्या 32-34 ज्या काही संघटना आहेत त्यांची लिस्ट तुम्ही रिलीज करा की ह्या 34 संघटनांवर बंदी आहे, मी नाही त्यांच्याविषयी फिल्म करायला जाणार. पण तुम्ही ठरवाल ती संघटना चुकीची, तुम्ही ठरवाल ती संघटना धोकादायक, ही भीती आहे ना. बरं, पुन्हा तेच आहे की एक्स्ट्रीमिझम हा फक्त लेफ्ट मध्ये आहे का? राईट एक्स्ट्रीमिझम विषयी कोण चर्चा करणार? आज नक्षलवादाला आपल्याला एक नाव द्यावं लागेल. पुन्हा तेच आहे. आपण आपला प्रॉब्लेम काय होतो की आपण त्या टर्मिनॉलॉजीज मध्ये इतके अडकतो. गेली अनेक वर्ष नक्षलवाद. बरं, एक शहरी मध्यम वर्ग एवढा मोठा आहे ना की जो नक्षलवाद हा विषय फक्त पेपरामध्ये वाचतो आणि बातम्यांमध्ये बघतो. त्यांना त्याचं मूळ नाही माहिती, त्यांना त्याच्याविषयी डिटेलही नाही माहिती. त्यांना जसं काश्मीरी आतंकवाद्यांविषयी वाटतं तसंच यांच्याविषयी वाटतं. हे दोन्ही विषय त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने आहेत. मुद्दा असा आहे की उद्या अखलाकच्या घरात शिरणारे हे कुठल्या पद्धतीचे एक्स्ट्रीमिस्ट आहेत? म्हणजे तुम्ही ज्यावेळी तुम्ही एक डिफाईन करता त्यावेळी तुम्ही दुसऱ्याला मोकळं सोडता, ही सुद्धा आमची भीती आहे ना. खरंय, हाही मुद्दा तितकाच महत्वाचा आहे. कारण लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम म्हणजे LWE एवढाच उल्लेख या कायद्यामध्ये
सातत्यानं आलेला आहे. म्हणजे जर समजा अराजकता किंवा कायदा आणि सुव्यवस्था भंग करण्याचं काम होत असेल तर ते केवळ याच बाजूचं एक्स्ट्रीमिझम करतं का, त्या बाजूच्या एक्स्ट्रीमिझमचा विचार याच्यामध्ये का नाहीये, हा अतिशय एकच महत्वाचा सेकंद मुद्दा फक्त आहे. प्रशांत मी ऍड करतो. हा एक अगदीच बेसिक मी मुद्दाम आज हे ठेवलंय. हे पुस्तक जर आपण वाचलं, द ओके. इनकार्सरेशन्स अल्पा चालेल. शाह यांचं, हे जर तुम्ही वाचलं तर तुम्हाला लक्षात येईल आत्ता मुळात असलेलेच कायदे वापरून काय पद्धतीने हो. सगळी यंत्रणा काम करते. हे हे कोण आहेत? हे Right, सगळे right. स्टॅन स्वामी आणि ही सगळी मंडळी आहेत. हे जर वाचलं तर आपल्याला हे एखादी कादंबरी वाटावी, इतकं भयंकर पुस्तक आहे. असलेले कायदे तुमच्याकडे असताना तुम्ही हे जर करू शकता तर ह्या नवीन कायद्याने आपण काय काय पद्धतीच्या करू शकतो? भविष्याला सामोरं जातोय, हा मला तर मला काल म्हणजे याचं पण माझी खूप विशेष वाटलं, की अख्ख्या त्या विधान सभेतल्या चर्चेमध्ये भीमा कोरेगाव प्रकरणात झालेल्या या सगळ्या अटक झालेल्या लोकांच्या व्यथा या सुद्धा कोणी नीटपणे मांडल्या नाहीत. आणि त्याच्याशिवाय ही चर्चा पूर्ण झाली. खरोखर हे म्हणजे दुर्दैव म्हणावं लागेल, की अशा पद्धतीचा एक कायदा येतोय आणि त्याच्यामध्ये तुम्ही त्यांच्या व्यथा सुद्धा नीट विरोधक म्हणून मांडू शकत नाही. त्यांच्या व्यथा मांडणं मग दूर प्रशांत, मला कालच्या चर्चेतली एकच गोष्ट मी सांगतो, मग नवले सर बोलू देत. कालच्या पूर्ण गोष्ट चर्चेतली एकच गोष्ट जी मला सगळ्यात जास्त भयंकर वाटली ती अशी, की कायदा, त्याची टेक्निकल चर्चा, त्याचा उहापोह ते करण्यासाठीच तुम्ही सगळेजण तिथे बसलेले आहात. तुम्ही लोकप्रतिनिधी आहात. जे काही असेल, विरोधक असाल, सत्तेत असाल, तुम्हाला आम्ही निवडून दिलंय म्हणून तुम्ही तिथे बसलेले आहात. असं असताना कायद्यातल्या टर्मिनॉलॉजी सोडून द्या. शहरी नक्षलवाद ही कॉन्सेप्ट विरोधकांनी सुद्धा एका अर्थी एक्सेप्ट केल्यासारखं अनेक वेळा मला दिसून आलं, बरोबर. की आम्हाला हे कळतंय की खरंय. शहरी शहरी नक्षलवाद मुळात कॉन्सेप्ट नाहीये. ह्याच्यासाठी तुम्ही दात ओठ खाऊन भांडायला हवं होतं. कारण त्याच्या बरोबर. अंडर मला वाटतं गिरीश कर्नाड गळ्यात पाटी घालून फिरायचे, आय एम ऑल्सो अर्बन हो. नक्सल. जर ह्या हम्म. देशातल्या विद्वानांना, जर या देशातल्या लेखकांना, कलाकारांना असं वाटत असेल की हे आम्हाला एका अर्थी टर्म केलं जातंय, तर त्याच्या विरोधात तुम्ही बोलणं आम्हाला अपेक्षित होतं. मला नाही वाटत एकही काल लोकप्रतिनिधी, अगदी विरोधातला सुद्धा, ह्याच्यावर बरोबर. बोललाय की शहरी नक्षलवाद हा मुळातच चुकीची संकल्पना आहे. अशी कुठली संकल्पनाच अस्तित्वात नाहीये. देर इज नथिंग कॉल्ड अर्बन केवळ नक्षलिझम. त्या कायद्यातल्या केवळ 3 किरकोळ बदलांच्या वरती विरोधकांचं समाधान झाल्याचं दिसतं आहे. आणि चिकित्सा समितीच्या नावाखाली, म्हणजे मला तर तो कालचा हा पण प्रकार पटला नाही, की जे सदस्य समितीमध्ये आहेत त्यांनी त्या सभागृहातल्या चर्चेमध्ये भाग घ्यायचा नाही. का नाही घ्यायचा? उलट त्यांना जास्त कंगोरे माहिती आहेत. त्यामुळे उलट त्यांनी सभागृहामध्ये चर्चा घेऊन सांगायला पाहिजे जनतेला, की या कायद्याबद्दल काय बरोबर आहे, काय नाही, आम्ही काय प्रकारच्या चर्चा केलेल्या आहेत. त्यामुळं हा कसला नियम आहे, की चिकित्सा समितीमध्ये जे सदस्य आहेत ते सभागृहामध्ये बोलणार नाहीत. म्हणजे जर त्यांना बोलायचं असेल तर एक डिसेंट नोट पाठवून त्यांना बोलता येतं, ही तरतूद आहे. पण काल एकही डिसेंट नोट या विधेयकावरती नव्हती. हे सुद्धा आता रेकॉर्डमध्ये नमूद होईल, की इतका महत्वाचा कायदा संमत होत असताना महाराष्ट्रातले विरोधक काय करत होते, तर त्यांनी एकही डिसेंट नोट पाठवलेली नाहीये आणि सरकारनं जो कायदा सांगितला तो जसाच्या तसा मान्य केला. त्यामुळं अशा लायकीचे आणि अशा पद्धतीचे जर विरोधक असतील तर त्यांची संख्या मग 40 असली काय, 4 असली काय आणि 0 असली काय, असं म्हणण्याची खरं तर वेळ आलेली आहे. आणि नवले तर मला पुन्हा पुन्हा त्या बदलांच्याकडे यायचंय, ज्या बदलांनी विरोधकांचं समाधान झालं खूप. एक तर पहिला बदल आहे तो म्हणजे नावातला. त्यांनी व्यक्ती आणि संघटना काढून त्याच्यामध्ये कडव्या डाव्या विचारांच्या संघटना असा बदल केला. दुसरं म्हणजे सल्लागार मंडळाबद्दल त्यांना जे आक्षेप होते, सल्लागार मंडळ 3 सदस्यांचं असणार आहे आणि ते काय करणार आहे, तर एखादी संघटना बेकायदेशीर आहे की नाही हे सल्लागार मंडळानं सांगितल्यानंतर पुढची कारवाई होणार आहे. तिथं निवृत्त न्यायाधीश असावेत अशी मागणी होती. पण तिथं चेक अँड बॅलन्सची सिस्टीम का नाहीये, जो रोहित पवारांनी पण कालच्या चर्चेमध्ये मुद्दा उपस्थित केला होता, की विरोधी पक्षनेता किंवा तत्सम या बाजूचा अजून एक आवाज तिथं नाहीये. पण तरी सुद्धा ती पण अमेंडमेंट जी आहे ती मान्य करण्यात आली. आणि तपास अधिकाऱ्याबद्दलचा एक मुद्दा होता, की इतक्या खालच्या दर्जाला सगळे अधिकार देण्याच्या ऐवजी उपविभागीय पोलीस अधिकारी जे आहेत, डीवायएसपी लेवलचे वगैरे, त्यांच्यापर्यंत ही तरतूद जी आहे ती आणून ठेवलेली आहे. तर हे जे 3 मुद्दे आहेत ते समाधान व्हावं अशा पद्धतीचे मुद्दे होते का, की ज्यानं या कायद्यातला सगळा धोका निघून जातो? नक्कीच समाधान व्हावेत असे हे मुद्दे नव्हते. त्यामुळे आपण बघा की या विरोधात लढणारे जे आम्ही सगळे लोक आहोत, त्यांची जी एक समिती आहे, या समितीनं सर्व राजकीय नेत्यांची भेट घेतली होती. विशेषतः महाविकास आघाडीच्या सर्व शिरस्ते नेत्यांची भेट घेतली होती. आणि आपण एक स्टँड घेतला होता की याच्यामध्ये
शब्दांचे किंवा कलमांचे बदलचा मुद्दाच नाही, हा कायदाच अनावश्यक आहे. त्यामुळे हा कायदा रद्द करावा ही आमची बेसिक मागणी होती. जे आक्षेप नोंदवण्यात आलेले आहेत, अक्षरशः हजारो आक्षेप, लेखी आक्षेप वेगवेगळ्या, कोणत्याही एका राजकीय पक्षाने नव्हे, सर्व बुद्धिजीवी, पत्रकार, संघटना यांनी जे आक्षेप नोंदवलेले आहेत त्यातले 85% आक्षेप हे सबंधपणाने हा कायदा रद्द करा या प्रकारचे आक्षेप आहेत. आणि त्याच्यामुळे हे कायद्यामधले जे काही बदल ते सुचवत आहेत ते बदल करण्याचा प्रश्नच नव्हता. हे काना चुकला, मात्रा चुकला हा तो विषयच नाहीये. त्याच्यावर विरोधकांचं समाधान होतं हे अत्यंत म्हणजे विश्वास ठेवण्याची परिस्थिती नाही. मी आपल्याला सांगतो की हा कायदा मंजूर झाल्यानंतर आम्ही महाविकास आघाडीच्या काही नेत्यांबरोबर संपर्क साधला. त्यांना विचारलं की इतका पोर शो आपला का झाला, का बरं आपण त्याच्यामध्ये वॉकआउट करू शकलो नाही, हा कायदा नको अशा आपण का भूमिका घेऊ शकलो नाही. मगाशी तुम्ही बरोबर सांगितलं की भाषणाची सुरुवात करताना आपला वक्ता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष अपवाद सोडता बाकीच्यांनी सांगायला पाहिजे होतं की आमचा या कायद्याला विरोध आहे, असं वाक्य आपल्या तोंडून का आलं नाही. त्याच्यावर कोणतंही समाधानकारक उत्तर महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या वतीनं देण्यात आलेलं नाही. तुम्ही बॉडी लँग्वेज जर पाहिली तर ती अत्यंत गलित गाथा अशा प्रकारची होती. जे प्रमुख नेते ज्यांच्यावर महाविकास आघाडी म्हणून आम्ही विश्वास टाकला, ज्यांच्या विजयासाठी डावे पक्ष, डाव्या संघटना, विचारवंत, बाकी आम्ही हजारो ज्या वेगवेगळे लोक आहेत ते त्यांच्यासाठी आम्ही लढलो, त्यांच्याकडून लोकशाहीच्या रक्षणाची अपेक्षा ठेवली. ते तसं वागलेत का? ते तसं वागलेले नाही हे मला जाहीररित्या नमूद करावं असं वाटतंय. एका संघटनेचा प्रतिनिधी म्हणून मला हे सांगताना वेदना होत आहेत. मी आपल्याला सांगतो की आम्ही जे सांगतो आहोत की याच्यामुळे काही केवळ डाव्या विचारसरणी किंवा नक्षलवादी किंवा काही 4-2 लोकांना हा कायदा धोकादायक नाही. उद्या मी आपल्याला सांगतो की जयंत पाटील हसून तिथे सांगत होते की चिदंबरम साहेबांनी जो कायदा आणला त्या कायद्यामुळे नंतरच्या काळात त्यांचा स्वतःवरच कारवाई झाली. मी आपल्याला सांगतो की आज जो कायद्यांच्या बद्दल आम्ही सांगतोय ना त्याच्यावर बाबत महाविकास आघाडीचे 4-2 लोकांवर कारवाई झाली असं ऐकायला मिळालं तर आम्हाला नवल वाटणार नाही. ते नवल महाविकास आघाडीच्या नेत्यांना वाटू द्या. त्यामुळे गांभीर्य लक्षात आलेलं नाहीये. आलं असेल तर त्याला विरोध करण्याचं त्राण हे महाविकास आघाडीच्या विद्यमान नेत्यांमध्ये शिल्लक नाहीये असं म्हणायला वाव आहे. त्यामुळे या चर्चा ऐकल्यानंतर तरी त्यांनी जागं व्हावं. हे जे काही तुम्हाला सांगतायत बुद्धिजीवी आणि डावे ते सिरियसली त्यांनी घ्यावं. आणि हा लोकशाही वाचवण्याचा मुद्दा आहे, कोणतीही पक्ष आणि संघटनेचा वाचवण्याचा मुद्दा नाहीये. हे त्यांनी लक्षात घ्यावं. हे जरा त्यांनी या चर्चेच्या नंतर आणि जे काही विचार मंथन संबंध महाराष्ट्र बोलवत आहे त्याच्यानंतर तरी त्याचा कॉग्निजन्स त्यांनी घ्यावा. बरोबर. शेवटचा मुद्दा मी तुम्हाला दोघांना एक प्रश्न थोडासा या विधेयकाच्या पलीकडे एक थोडासा लार्जर पर्स्पेक्टिव्हने विचारणार आहे. वरून जेव्हा आपण नक्षलवाद म्हणतो तेव्हा साहजिक आहे की एक बेसिक म्हणजे सरकारच्या व्यवस्थेच्या विरोधातली ती लढाई किंवा जंगल, जमीन असे जे आदिवासींचे हक्क आहेत त्याला अजून सशस्त्र क्रांतीचा नारा देणारा हा सगळा लढा असतो. म्हणजे तू काय, मी काय किंवा नवलेसर काय, आपण या देशाच्या व्यवस्थेवरती विश्वास ठेवणारे लोक आहोत. आपण काही अराजकतेचं समर्थन कधीही करणार नाहीये. म्हणजे जे काही आपल्याला बदल हवे आहेत, जे काही आपण सुधारणा बघतो आहे, नव्या स्वप्नांची वाट बघतो आहे, ते सगळं आपण या व्यवस्थेमध्येच सगळ्या गोष्टी मान्य करूनच बघतो आहोत. अशा वेळी सातत्यानं हे जे एक डाव्या विचारांना बदनाम केलं जातं की डावा विचार म्हणजे जणू काही अराजकतेचाच विचार आहे आणि तो कसा धोकादायक आहे हे सांगण्याचा जो प्रयत्न होतोय. आणि मुळामध्ये जर असमानता जी आहे या देशातली ती अशा पद्धतीच्या अस्वस्थतेला जन्म देत असेल तर आपण आकडे ऐकतो की 2 उद्योगपतींच्याच नावानं कशी सगळी श्रीमंती जी आहे ती वाढत चाललेली आहे. सगळे प्रकल्प जेव्हा मंजूर करायची वेळ येते तेव्हा या दोघांच्याच नावावरती कसे होतात. मग जर तुम्हाला नक्षलवाद संपवायचा असेल तर ही दरी पण थोडी कमी करा, आपोआप तो संपत जाईल, आपोआप ती अस्वस्थता जी आहे ती कमी होईल. पण ते न करता उलट अशाच लोकांच्या खिशामध्ये सगळे प्रकल्प टाकण्यासाठी आपली वाट सोपी करण्यासाठीचं हे सगळं कारस्थान आहे का. आणि मुळात मी जे म्हटलं की नक्षलवादाच्या मुळाशी सातत्यानं सरकार सांगते की हा धोका आहे, हा धोका आहे, पण त्याच्या नावाखाली हा डावा विचार बदनाम करण्याचं जे काही चालू आहे त्याच्याबद्दल काय वाटतंय आणि तो लोकशाहीसाठी किती आवश्यक आहे. प्रशांत, हे
ह्या प्रश्नाला मी दोन पर्स्पेक्टिव्हनी उत्तर देणं पसंत करीन. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की मुळातच राजकीय विरोधक संपवण्यासाठी तुमच्याकडे खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि ज्या तुम्ही वापरताय गेले अनेक वर्ष, हे आम्ही रोज बघतोय. आम्हाला भीती अशी आहे की हे जे काही आहे ना, म्हणजे बघा, म्हणजे आता तुझ्याकडे तुझा राजकीय विरोधक कोणीतरी आहे, त्याला संपवण्यासाठी आपण आतापर्यंत खूप साऱ्या केसेस बघितल्या, ईडी पासून सीबीआय पासून अनेक तुम्ही मार्ग अवलंबलेले आहेत. हे जे आत्ता आहे ह्याच्यातून तुम्ही जे स्वतंत्र विचार करणार आहेत, ज्यांना ईडीची आणि सीबीआयची भीती नाहीये, माझ्यासारखी लोक, आम्हाला काय फरक पडतो, आम्हाला असंही तुला काय तर सांगू, आपल्या आर्थिक ह्याची आपल्याला कशाला भीती वाटायला पाहिजे असल्या व्यवहारांची. पण आपल्यासारख्या मंडळींना ह्याची जास्त भीती आहे. त्याचं कारण आपल्यासारखी मंडळी ह्यांच्या हातात इतर मार्गांनी येत नाहीयेत. हे 100% खरं आहे. पुन्हा जी गोष्ट नवले सर पण म्हणाले, जी गोष्ट काल स्वतः मुख्यमंत्री म्हणाले इतर की आज हे आहेत उद्या ते असतील. मी कायम असं सांगतो की मी काही भाजपच्या विरोधात फिल्म करणारा माणूस नाहीये. मी लोकांच्या बाजूने करणार. उद्या तुमचं सरकार आलं तरी मी ते करणारच आहे. तेव्हा सुद्धा मला ह्याची भीती आहेच. म्हणजे ही फक्त सरकार, ही कॉन्टेक्स्च्युअल गोष्ट नाही, हा कायदा आहे जो राहणार आहे. कायदा ही काही इट्स नॉट एन इव्हेंट. लॉ इज नॉट एन इव्हेंट की आता झाला, आठवड्याभराची गोष्ट आहे. हे आयुष्यभर आमच्या सोबत राहणार आहे. त्याची आम्हाला भीती आहे. आता मी सांगतो, आज आपण सगळे भारतीय लोक आवडीने, अगदी जगभरातली लोक आवडीने अनेक जे बॉलिवूडचे सिनेमे पाहतो, एका महत्वाच्या गोल्डन इरा आपण ज्याला म्हणतो बॉलिवूडचा, ते सिनेमे लिहिणारे, ती गाणी लिहिणारे शैलेंद्र के अब्बास, फैज अहमद फैज, ही सगळी डाव्या विचारांचे कलाकार होते. पुन्हा मी सांगतो, मी डाव्या विचारांचा नाहीये, पण ही सगळी मंडळी होती, ओपनली होती. ते ह्या सगळ्या, मी ह्याच्याविषयी मध्यंतरी एक छोटा लेखही लिहिला होता की हे ओपनली ह्या रायटर्स असोसिएशन आणि या सगळ्या लेफ्ट लिनिंग असोसिएशनची ही मंडळी होती. ही मंडळी जर जेलमध्ये असती तर आज आपल्याकडे ही गाणी असती का, आज आपल्याकडे हे सिनेमे असते का? आणि अशा वेळी पुन्हा मी सांगतो, ह्या कायद्यापेक्षाही त्याच्यापेक्षा लार्जर ज्या नरेटिव्हची आम्हाला भीती वाटते ती मोठी आहे. आणि त्या नरेटिव्हला काल विरोधकांनी सुद्धा सपोर्ट केल्याचं दिसलं, म्हणून मला जास्त वाईट वाटतं. त्याचं कारण, एक ज्या क्षणी सुधीर मुनगंटीवार म्हणाले की गडचिरोलीच्या जंगलातून विद्यापीठांच्या वाचनालयात आता नक्षलवाद पोहोचलेला आहे, त्याच्यानंतर काँग्रेसचे नाना पटोले बोलायला उभे राहिले. मी कधी या राजकीय याच्यात माझा राजकारण हा आमचा मुद्दाच नाहीये मुळामध्ये, खरं सांगायचं तर, आणि आमची इच्छाही नाहीये ती. पण ज्यावेळी ते उभे राहिले त्याच्यानंतर सांगितलं की हो, मला माहितीये की आमच्याकडे कसे माना कापायचे आणि हात कापायचे. तुम्ही खरं तर तिथे तो मुद्दा डिबंक करायला हवा होता. तिथे तुम्ही हा मुद्दा खोडून काढायला हवा होता मुळापासून की असं काही नाहीये. अशा वेळी तुम्ही नक्षलवाद किती घातक आहे हे जर अंडरलाईन करत असाल तर तुम्ही त्या नरेटिव्हला सपोर्ट करता एका अर्थी. आणि त्या नरेटिव्हचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा आज माझ्या आजूबाजूच्या, माझ्या बहीण भावंडांचा, उद्या माझ्या मुला मुलींच्या, माझ्या स्वतःच्या लायब्ररीत बसणाऱ्या, JNU शिकणाऱ्या, आज JNU सारख्या इतक्या उत्तम विद्यापीठाला काय पद्धतीने बदनाम केलं गेले भारतभर, जगभर, हे आपण पाहतोय ना. उद्या तुमचा ह्याच्यासाठीचा मार्ग सुकर होणार असेल तर ते डेंजरस आहे. मुळातच डावा विचार म्हणजे मार्क्स असेल आणि ही सगळी जी आयडिओलॉजिकल जी बांधणी आहे, अनेक वर्षांची बांधणी आहे, ती तुम्ही नाकारून, त्याच्यात एक काल महत्वाचं वाक्य मुख्यमंत्री म्हणाले, पण पुन्हा ते फार हुशारीने बऱ्याचदा होतं की सैद्धांतिक लढाई लढणारे या देशातले जर काही मोजके नेते असतील तर त्याच्यामध्ये डाव्या नेत्यांचा समावेश आहे. मग तुम्हाला या देशातली सैद्धांतिक लढाई संपवायची आहे का? तसं असेल तर ते आपल्यासाठी, आम्हा कलाकारांसाठी, फ्री स्पीचवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकासाठी ते घातक आहे. आणि म्हणून मला असं वाटतं, बरं, पुन्हा नक्षलवाद हा शब्द कुठे येतो? ज्यावेळी आपण सशस्त्र क्रांतीचा विचार करतो. आपण, तू मगाशी जसं म्हणालास, वी बिलीव्ह इन सिस्टीम, आपण सिस्टीमवर विश्वास ठेवणारी लोक आहोत, आपण संविधानावर विश्वास ठेवणारी लोक आहोत, आपण सशस्त्र क्रांतीला मुळापासून नाकारणारी लोक आहोत. पण ती जी थिन लाईन आहे ना, म्हणजे सशस्त्र क्रांती आणि विचाराचं स्वातंत्र्य, ह्याच्यामधली थिन लाईन सरकारच खोडू पाहतंय की काय, ही मला भीती वाटते. आणि ती भीती अजिबात अनाठाई नाहीये. ह्याच्यातले 3 जे बदल केलेले आहेत, ह्या 3 बदलांना मुळातच काही अर्थ नाहीये. त्यांना ज्या पद्धतीने विरोधकांनी एक्सेप्ट केलं काल खेळीमेळीच्या वातावरणामध्ये, त्याच्याने आमची भीती, कलाकार म्हणून, नागरिक म्हणून आमची भीती जास्त वाढलेली आहे असं मला वाटतं. वी डोंट फील सपोर्टेड, वी रादर फील बिट्रेड बिकॉज ऑफ दिस बिहेवियर ऑफ द अपोजिशन ऍज वेल. आणि हे मी अतिशय प्रामाणिकपणे इथे सांगू इच्छितो. नवले सर, शेवटचा प्रश्न. आता या विधेयकाच्या म्हणजे आता मंजूर तर झालं हे सभागृहामध्ये, पुढची वाट तुम्हाला नेमकी काय दिसते आहे?
आता आज जेव्हा आपण हे बोलतोय तेव्हा कदाचित थोड्या वेळामध्ये विधान परिषदेमध्ये पण ते मंजूर होईल. तर पुढची वाट तुम्हाला काय दिसते आहे नेमकी, आणि कशा पद्धतीने आता पुढचा लढा असणार आहे? हे बघा, ह्या देशामध्ये आम्ही लोकशाहीवर विश्वास ठेवणारी माणसं आहोत. मी एक पुढे पाऊल जाऊन असं सांगेल की हा गांधींचा देश आहे, ज्यांनी सत्याग्रहाचं, अहिंसक सत्याग्रहाचं मोठं हत्यार हे लोकांच्या हातामध्ये दिलेलं आहे. आणि ते हत्यार आजही फार प्रभावीपणाने वापरता येऊ शकतं. हे संयुक्त किसान मोर्चानं एक वर्षभर जी प्रचंड मोठी लढाई सत्ताधाऱ्यांच्या विरोधात केली आणि त्याच्यातून ते जिंकले, त्यांनी ते अधोरेखित केलेलं आहे. त्याच्यामुळे कायदे मागे जाऊ शकतात. 3 काळे कायदे या देशामध्ये दिल्लीच्या सत्ताधाऱ्यांनी जे लादले होते, दिल्लीत बसलेल्या सत्ताधाऱ्यांनी, ते संयुक्त किसान मोर्चाच्या लढ्यामुळे मागे गेले, हे आपण परवा परवा पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे लढाईवर आमचा विश्वास आहे, संविधानावर विश्वास आहे, शांततामय प्रतिरोध हा याच्या ताकदीवर आमचा विश्वास आहे. तुमच्या आमच्यासारखे सगळे लोक, ज्यांना या देशामध्ये संविधान, लोकशाही ही वाचवायची आहे, ते सगळे लोक आपण एकत्र येणं आणि शांततामय मार्गाने, अहिंसक मार्गाने, हजारोच्या ताकदीनं हा कायदा मागे घ्या यासाठीची लढाई उभी करणं, हा एकमेव मार्ग आपल्या पुढे आहे, जो लोकांच्या विजयाचा मार्ग आहे. मला खात्री आहे की सत्य जिंकेल. शांतता, अहिंसा जी आपण मानतो, त्या अहिंसेच्या मार्गाने आपण नक्की पुढे जाऊ आणि हा कायदा सुद्धा मागं घेण्याची लढाई पूर्ण ताकदीनं करू आणि जिंकू, याबद्दल माझ्या मनात शंका नाही. तुमच्यासारखे सगळ्या लोकांचं सहाय्य अर्थातच, तुमच्या सगळ्या लोकांचा सहभाग अर्थातच याच्यासाठी आवश्यक आहे. आपण सगळे मिळून याचा प्रतिकार करू. हा आशेचा किरण, हाच एकमेव आशेचा किरण आपल्या पुढे आहे. आणि विरोधकांचं जे वर्तन सभागृहामध्ये राहिलेलं आहे ते बघता, विरोधकांच्या कडून जास्त अपेक्षा न ठेवता जनतेलाच खरं तर या संदर्भात सजग व्हावं लागेल. हा सुद्धा याच्यातला एक मोठा धडा आहे. तुम्हा दोघांचेही खूप खूप आभार, तुम्ही या चर्चेसाठी वेळ दिलात त्याच्याबद्दल. महाराष्ट्राच्या ऐतिहासिक अशा पद्धतीचं हे विधेयक जे आहे ते काल विधानसभेमध्ये मंजूर झालेलं आहे. आणि नाव जनसुरक्षा असलं तरी याच्या पाठीमागचा जो खरा हेतू आहे, त्याच्याबद्दलच्या ज्या चिंता आहेत, जे प्रश्न आहेत, त्याची चर्चा करण्याचा हा प्रयत्न होता. ही चर्चा तुम्हाला कशी वाटली? तुमच्या काही सूचना असतील, प्रतिक्रिया असतील, आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.